कोल्हापूरचा ऑक्सिजन पार्क असलेला शेंडा पार्क परिसर दरवर्षी काळवंटतोय। दुर्दैवानं यंदाचं वर्षसुद्धा त्याला अपवाद राहिलेलं नाही। आगीमध्ये होरपळणारं हे कोल्हापूरचं फुफ्फुस वाचावं यासाठी यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज मानवी साखळीसाठी कोल्हापूरकरांना साथ घातली। त्यानुसार शहरातील पर्यावरण अभ्यासक, वृक्षप्रेमी यांच्यासह संवेदनशील नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांनी शेंडा पार्क वाचलाच पाहिजे अशा घोषणा देत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचं लक्ष वेधलं। सुमारे 550 एकर परिसरातील शेंडा पार्कमधील हवा कोल्हापूर शहराला ताजतवानं करते। पण आता इथं एकामागोमाग एक शासकीय कार्यालयांच्या इमारती उभ्या राहू लागल्यानं शेंडा पार्कात जागा शिल्लक राहते की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे। त्यातच शहराचा ऑक्सिजन पार्क अशी ओळख असलेला हा परिसर दरवर्षी गवत कापणीनंतर लावल्या जाणाऱ्या आगींमुळे होरपळून निघतोय। इथं वारंवार लागणाऱ्या आगींमुळे इथली जैवविविधता जळून खाक होतीये। या परिसरात सामाजिक वनीकरण विभागानं मोठ्या प्रमाणात केलेलं वृक्षारोपण जळून खाक होत असताना वनीकरण विभाग कृषी विभागाकडे बोट दाखवतोय। तर कृषी विभाग माणसं नाहीत, काही करू शकत नाही असं म्हणत कोल्हापूरचं फुफ्फुस जळू देतोय। शासकीय यंत्रणांच्या असंवेदनशीलतेमुळे आता कोल्हापूरकरांनीच यासाठी हातपाय हलवायला हवेत म्हणून यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशननं दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, वनस्पती तज्ज्ञ डॉक्टर मधुकर बाचुळकर, वन्यजीव अभ्यासक, राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य सुहास वायंगणकर, परितोष उरकुडे, चंद्रकांत कांडेकरी यांच्यासह शहर आणि परिसरातील वृक्षप्रेमी, पर्यावरणवादी संघटनांचे प्रतिनिधी आणि रत्नापाण्णा कुंभार शाळेच्या विद्यार्थ्यांनी या मानवी साखळीत सहभाग घेतला।